कधी कधी मनात विचार येतो, काय ते दिवस असतील आणि काय ते सुवर्ण स्वप्न असेल, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज खुद्द शंभूराजांसोबत राजगडाच्या बालेकिल्ल्यावर फिरत असतील, जेव्हा दोघेही पिता पुत्र पद्मावती देवीचा आशीर्वाद घेऊन महादेवाला मनोभावे बेल अर्पण करत असतील, तेव्हा त्या गाभाऱ्यातली ती ऊर्जा किती पवित्र असेल. जेव्हा महाराज शंभूराजांकडून तलवारीचा हात करून घेत असतील, तेव्हा ती ढाल आणि तलवारीची खणखणाट संपूर्ण सह्याद्रीत घुमत असेल. पद्मावती तलावाच्या काठावर चालताना महाराज शंभूराजांना स्वराज्याची गुपिते सांगत असतील आणि पाली दरवाजातून जेव्हा ही शिवशंभूंची स्वारी दिमतीनं बाहेर पडत असेल, तेव्हा तो दरवाजाही गर्वानं किती मोठा होत असेल. घोड्यावर स्वार होऊन जेव्हा हे दोन वाघ मावळ प्रांतातून रपेक मारत असतील, तेव्हा तो परिसर आणि तिथली माणसं किती भाग्यवान असतील, ज्यांनी हे दृश्य आपल्या डोळ्यांनी पाहिलं असेल. तो राजगड किती नशीबवान आहे. पण मनात एकच रुखरुख राहते, आपला जन्म त्या सुवर्णकाळात का झाला नाही? आपल्याला ते दृश्य डोळे भरून का पाहता आलं नाही? तुम्हालाही असं कधी वाटतं का? कमेंट्समध्ये नक्की सांगा.